हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ इथल्या गायरान जमिनीत सौर ऊर्जा प्रकल्पाबाबत शासकीय अधिकारीच अनभिज्ञ असल्याने ग्रामस्थांनी बैठकीत अधिकाऱ्यांचे चांगलेच वाभाडे काढले। या प्रकल्पाची माहिती देताना अप्पर तहसीलदार महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलाच घाम फुटला। त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना अभ्यास करून येण्याचा आग्रह धरला। ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन होण्यासाठी पुन्हा बैठक घेण्याचे आश्वासन आमदार अशोकराव माने यांनी दिलं। हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ इथल्या गायरानातील सुमारे 25 एकर जागेत राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी सौर ऊर्जा प्रकल्प सुरू होणार आहे। याबाबतची बैठक रेंदाळमध्ये घेण्यात आली। बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार अशोकराव माने होते। सरपंच सुप्रिया भरत पाटील यांची उपस्थिती होती। गायरानातील जमीन सौर ऊर्जा प्रकल्पाला देण्याला रेंदाळ ग्रामस्थांनी विरोध दर्शवलाय। गायरानातील जमिनी घेत असताना सरकारनं गावासाठी कोणत्या सोयीसुविधा देणार याची पूर्ण माहिती महावितरण अधिकारी दिगंबर पवार आणि अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने यांना देता आली नाही। त्यामुळे ही बैठक रद्द करण्यात आली। अधिकाऱ्यांनी नवीन अभ्यास करून बैठक घेण्याचं सर्वानुमते ठरवण्यात आलं। रेंदाळ इथल्या गायरानात राज्य सरकारनं सौर ऊर्जा प्रकल्पासाठी सुमारे 25 एकर जमीन हस्तांतरित करून काम देखील चालू केलंय। बैठकीत अधिकाऱ्यांना व्यवस्थित माहिती देता आली नसल्यानं संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं। अधिकाऱ्यांनी या प्रकल्पाचा अभ्यास करून मगच बैठक घ्यावी, तोपर्यंत सौर ऊर्जा प्रकल्पाचं काम बंद करण्याची मागणी केली। यावेळी मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला होता। आमदार अशोकराव माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, त्याला ग्रामस्थांनी विरोध करू नये, परंतु ग्रामस्थांच्या मागण्या आणि शंकांचं समाधान होण्यासाठी पुन्हा अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेणार असल्याचं आमदार अशोकराव माने यांनी सांगितलं। तसंच पुढील बैठकीसाठी येताना जबाबदार अधिकाऱ्यांनी अभ्यास करून येण्याच्या कानपिचक्या आमदारांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। या बैठकीला पोलीस निरीक्षक NI चौखंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य विलास खानविलकर, सचिन मेथे, कृष्णात पुजारी, मंडल अधिकारी प्रदीप शिंदे, नितीन पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते।